नमस्कार मित्रांनो, जिल्ह्यातील तालुका व खेड्यापाड्यात सेतू सुविधा केंद्र सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी गावानजीक असलेल्या CSCमधून खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज दाखल केले होते. पीक विमा अग्रिम मंजूर झाला आहे, परंतु रक्कम बँक खात्यावर जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांनी CSCवर जाऊन माहिती घेतली असता त्यांचा अर्ज कंपनी स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे समजून आले. आता हे अर्ज कधी मंजूर होणार व कधी अग्रिम मिळणार याची विचारणा CSC चालकांना केली जात होती. शेतकऱ्यांचा हा प्रश्न CSC चालकाकडून विमा कंपनीपुढे मांडला गेला असून तो आता निकाली लागलेला आहे. तर यामध्ये बहुतांश जे काही CSC केंद्र चालक आहे त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहे, परंतु यामध्ये बऱ्याच केंद्र चालकांचे फॉर्म हे यामध्ये रिजेक्ट झालेले सुद्धा असतील. तर त्यासाठी आपल्याला आपले जे काही CSCचे पोर्टल आहे ते आपल्याला एकदा लॉग इन करून पाहायचे आहे. आपला CSCचा ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन व्हायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप 2023 येथे क्लिक करून आपल्याला सबमिट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशनमध्ये यायचे आहे. ॲप्लिकेशनमध्ये इथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये जर आपले काही पॉलिसीचे पेमेंट जर बाकी असतील तर ते फॉर्म आपल्याला यामध्ये दाखवले जातील. त्यानंतर पेड ॲप्लिकेशनमध्ये इथे आता 0 दाखवत आहे, म्हणजे जे काही पेड ॲप्लिकेशनमधील फॉर्म आहे ते सर्व फॉर्म आता अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये गेलेले आहे. त्यानंतर येथे रिव्हर्टेड ॲप्लिकेशनमध्ये आपल्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असतील तर ते फॉर्म आपल्याला या रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. आपण योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर ते फॉर्म हे परत कंपनीच्या स्तरावर व्हेरिफिकेशनसाठी हे जे काही फॉर्म आहे ते पुढे पाठवले जातात. त्याचप्रमाणे येथे आपण रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशन यामध्ये पाहिलं तर इथे आता 3 फॉर्म हे दाखवत आहे. तर यामध्ये आपल्याला ह्या चौकोनामध्ये क्लिक करून येथे प्रिंट रिसिप्ट याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत एकदा प्रिंट रिसिप्ट याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर जी काही रिसिप्ट आहे ती ओपन होईल. तर आपण इथे पाहू शकतात की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इथे पेड दाखवत आहे, पण पुढे रिजेक्टेड असे दाखवत आहे. म्हणजे हा जो काही फॉर्म आहे हा रिजेक्ट झालेला आहे. आणि हा जो काही रिजेक्ट झालेला फॉर्म आहे हा आपल्याला परत योग्य ते कागदपत्रे देऊन हा पेडमध्ये आणता येत नाही. हा कंपनीच्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात आलेला आहे. रिजेक्ट कशामुळे करण्यात आलेला आहे त्याचे कारण येथे देण्यात आलेले नाही. तर त्यासाठी आपल्याला जो काही कंपनीचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर आपल्याला फोन लावून योग्य ती माहिती घ्यायची आहे की हा जो काही फॉर्म आहे हा कोणत्या कारणामुळे कंपनीने रिजेक्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे या फॉर्मचं जर आपण ॲप्लिकेशन स्टेटस हे चेक केलं, इथे आपल्याला जो काही रिसिप्ट नंबर आहे पावतीवरला तो टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि इथे चेक स्टेटसवर क्लिक करायचे आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकतात की ॲप्लिकेशन सबमिटेड झालेले आहे, पेमेंट पण सक्सेसफुल झालेले आहे आणि इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ह झालेले आहे. परंतु आपल्याला इथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपण पाहू शकता इथे ॲप्लिकेशन सबमिटेड आहे, पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहेत आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये येथे रिजेक्ट दाखवत आहे. तर हा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला याचे कारण तर कंपनीने दिलेले नाही, परंतु जो काही कंपनीचा टोल फ्री नंबर असेल त्याच्यावर आपण फोन करून त्याची विचारपूस करणे आवश्यक आहे. तर अशाच प्रकारे आपण जर एक शेतकरी असाल तर आपल्या फॉर्मचे स्टेटस एकदा चेक करून पहा. तेथे ॲप्लिकेशन नंबर टाका, कॅप्चा टाका आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर त्या डिटेलमध्ये आपला फॉर्म हा पूर्णपणे ओपन करून पहा. त्यामध्ये
एखाद्यामध्ये जरी असे रिजेक्टेड दाखवत असेल तर आपला फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर हे होतं एक छोटंसं अपडेट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.